सविस्तर घडामोडी आपण बघूया आणि सगळ्यात आधीची जी पहिली बातमी आहे ती नाशिकमधून अपघातासंदर्भातली बातमी आहे। धक्कादायक बातमी आहे। सापुतारा घाटामध्ये खासगी बसचा भीषण अपघात झालाय। नाशिक गुजरात मार्गावरून जाताना बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळलेली आहे। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। हा अपघात इतका भीषण होता की बसचे घाटात 2 तुकडे झालेले आहेत। नाशिकहून देवदर्शन करून बसमधील प्रवासी गुजरातकडे देवदर्शनाला जात होते आणि त्यावेळीच 5:30 वाजता पहाटे हा अपघात झालेला आहे। ही धक्कादायक घटना आहे। खासगी बस 200 फूट खोल दरीत कोसळलेली आहे आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। लक्ष्मण, रविवारची पहाट आणि भयंकर अपघात, काय सांगाल? नाशिक पासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सापुतारा हद्दीमध्ये हा अपघात झालेला आहे। नाशिक आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या घाटामध्ये पहाटे 5:40 दरम्यान हा अपघात घडलेला आहे। खरं तर हे सगळे लोक मध्य प्रदेशमधील राहणारे आहेत। नाशिकमधील देवदर्शन आटोपल्यानंतर हे सगळे लोक गुजरात येथे पर्यटन आणि देवदर्शनासाठी जात होते। मात्र गुजरातकडे जात असताना सापुतारा जे हिल स्टेशन आहे नाशिक आणि गुजरातच्या सीमेवरचं, त्या सापुतारा हिल स्टेशन पासून काही अंतरावर गेल्यानंतर जो घाट लागतो त्या घाटामध्ये त्यांची बस जी आहे ती तब्बल 200 फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि त्यानंतर बसचे अक्षरशः 2 तुकडे झाले। या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे। तर 15 जण जे आहे ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहे आणि हा जो मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। दरम्यान या सगळ्या अपघातानंतर स्थानिक नागरिक असतील, स्थानिक सापुतारा पोलीस असतील आणि गुजरात पोलीस असतील यांच्या मदतीनं जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। या सगळ्या घटनेनंतर मात्र हे सगळे मध्य प्रदेशमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करणे, त्यांना कळवणे अशा स्वरूपाची कारवाई पोलिसांकडून केली जाते। मात्र आज पहाटेच्या सुमारास अशा पद्धतीनं देवदर्शन करून जाणाऱ्या भाविकांवरती काळानं जो काही घाला घातला, यामुळे या सगळ्या अपघातानंतर एक हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते। सुवर्णा, नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल।